नमस्कार. शांत झोप, चांगली झोप, उत्तम झोप ही आरोग्यासाठी फार महत्त्वाची आहे. हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही हसाल. तुम्ही म्हणाल डॉक्टर शुक्ल काहीतरी नवीन सांगा ना, माहिती असलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा काय सांगताय. पण कुठल्याही गोष्टीला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघायचं म्हटलं की त्याचे थोडे वेगळे कंगोरे दिसतात. झोप महत्त्वाची का असते? कारण झोपेमध्ये फार गमतीगमतीच्या गोष्टी होतात. आपल्याला असं वाटतं की फक्त शरीराला विश्रांती मिळणार आहे. शरीराची विश्रांती हा तर झोपेचा महत्त्वाचा भाग आहेच, पण मानसिकदृष्ट्या काही कमालीच्या गमतीशीर गोष्टी झोपेमध्ये होतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे दिवसभरामध्ये आपल्याला जे पडलेले प्रश्न आहेत, मग ते भावनिक असतील नाही तर बौद्धिक असतील, ते झोपेमध्ये सोडवायचा प्रयत्न होतो. म्हणजे जणू काय मेंदूला बाकीच्या सर्व गोष्टींपासून शांत वेळ मिळतो आणि मेंदू झोपेमध्ये हे प्रश्न सोडवायला घेतो. त्यामुळे दिवसभरात आलेले अनुभव, विविध निर्माण झालेल्या भावना आणि डोक्यात असलेले विचार किंवा प्रश्न हे शांतपणे व्यवस्थित सोडवायचं काम हे झोपेमध्ये होतं. शरीर जरी शांत झोपलेलं असलं तरी मेंदू कधीच झोपत नाही. जसा हृदयाचा आलेख हा कायम चालू असतो तसा मेंदूचा आलेखही जन्मभर कायम चालू असतो. तर या प्रकारचा गुंता सोडवणे हे झोपेचं मेंदूसाठी एक महत्त्वाची जागा झोप मेंदूला निर्माण करून देते. दुसरी गोष्ट म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी टू लाँग टर्म मेमरी, म्हणजे शिकलेल्या गोष्टींचं लाँग टर्म मेमरीमध्ये कन्व्हर्जन होणं आणि त्या जास्त वेळ लक्षात राहण्यासाठी मदत होणं, हे काम झोपेमध्ये होतं. म्हणजे जर तुमची झोप कमी असेल तर तुमची मेमरी एफेक्ट होते. हा फार महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः भारतीय पालकांना शाळा, अभ्यास आणि बुद्धिमत्ता म्हणजे गोष्टी लक्षात ठेवण्याची ॲबिलिटी, हे जे काही समज आहेत त्यामध्ये हा फार महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही जर शांत व्यवस्थित झोपलात, पूर्ण झोपलात, तरच तुमचा मेंदू शॉर्ट टर्म लर्निंग हे लाँग टर्म लर्निंगमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. आता या सर्व गोष्टींसाठी व्यवस्थित झोप व्हायला पाहिजे. कमी झोप झाली तर हे सगळं एफेक्ट होणार. तर आता व्यवस्थित म्हणजे किती व्हायला पाहिजे बरं झोप? लहान बाळं जन्माला आल्या आल्या 16 तास ते 18 तास झोपतात. बापरे. हो, खाण्यापिण्यापुरते उठतात, रडण्यापुरते उठतात, काहीतरी विधी करण्यापुरते उठतात आणि परत झोपतात. पण पहिल्या 3 महिन्यानंतर ही झोप वेगाने कमी व्हायला सुरुवात होते. आणि छोट्या मुलांच्या गटामध्ये, म्हणजे नर्सरीपासून इयत्ता पहिली दुसरीपर्यंतच्या गटामध्ये ही झोप 8 तासापासून 12 तासापर्यंत कितीही होते. बरेचदा ही 2 तुकड्यात घेतली जाते. रात्रीची झोप घेतली जाते आणि परत दुपारची तास दीड तास झोप घेतली जाते. जसजशी मुलं वयात यायला लागतात तसा झोपेमध्ये ड्रामॅटिक फरक पडतो. झोप खूप उशिरा येते आणि मग ते उशिरा उठतात, कारण तेव्हा शरीर वेगाने वाढत असतं, तर झोपेची गरज जास्त असते. पण अनफॉर्च्युनेटली याच वेळेस सगळ्या शाळा, क्लासेस, कोचिंग हे सगळं पहाटे चालू होतं आणि मुलांची झोपायची वेळ मात्र पुढे सरकलेली असते. त्यामुळे त्यांची झोप पुन्हा कमी पडते आणि जसे आपण उतार वयाकडे जातो तशी झोप अजून कमी होते, तुकड्या तुकड्यांमध्ये होते. 2-2 तास जर किंवा 1 तास साधीच दुपारची डुलकी झाली तरी रात्रीची झोप खराब होते, असे सर्व घरांमधले आजी आजोबा सांगत असतील. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या वयोगटाबद्दल आपण बोलतो आहोत, म्हणजे नर्सरीपासून तर शाळा कॉलेजपर्यंत जाणारी मुलं, ह्यांना 7 ते 9 तास ही कमीत कमी झोपेची गरज आहे. काही मुलांचं 7 तासामध्ये होतं, काहींना 9 तास लागतात, काही रात्री 7-8 तास झोपतात, वर दुपारी तास 2 तासही झोपतात. झोप ही मेंदूची गरज आहे. त्याच्यामुळे झोप कमी करण्यासाठी काहीही करायचे प्रयत्न करू नका. मूल नेहमीपेक्षा खूपच जास्त झोपायला लागलं असेल तर एक तर त्यांचा फोन चेक करा आणि दुसरं म्हणजे डॉक्टरांकडे नेऊन त्यांचा रक्त तपासून घ्या. कारण ॲनिमिया म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं किंवा काही विशिष्ट व्हिटॅमिन्सचं प्रमाण कमी असणं, यामुळे जास्त थकवा येतो आणि जास्त झोपेची गरज पडते. बाकीची जी मुलं आहेत की जी शारीरिक पॅरामीटर्सवर त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे आणि त्यांना 9 तास झोपेची गरज आहे, त्यावेळेस बरेचसे पालक मला विचारतात की अहो, आमचं मूल सकाळी उठतच नाही, तर आम्ही काय करू? किंवा त्याला झोप पुरतच नाही, काय करू?
मूल दिवसभर चिडचिड करतं आहे, रडरड करतं आहे, खाण्याच्या वेळेस किरकिर करतं आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन नीट होत नाही आहे, ही सगळी झोप पुरेशी न झाल्याची लक्षणं असू शकतात. आता एक विचार करूया. बहुतेक सगळ्या मुलांना सकाळी 6:30 ते 7 या वेळेत उठावं लागतं. कारण शाळा असतात, बसेस असतात, आईवडिलांना कामाला जायचं असतं. तर निदान 7 वाजता तरी मुलांना उठावं लागतंच लागतं. आता जर मूल 7 वाजता उठणार असेल आणि जर त्याची 9 तास झोप व्हायला पाहिजे, तर हे घड्याळ मागे नेऊया. म्हणजे हे मूल रात्री 10 वाजता झोपलेलं असलं पाहिजे. 10 वाजता जर झोप सुरू व्हायची असेल तर निदान त्यांनी 9:30 पावणे 10ला बिछाण्यामध्ये गेलं पाहिजे. त्याच्या आधी निदान अर्धा ते पाऊण तास मुलाचं जेवण झालेलं असलं पाहिजे. म्हणजे 9-9:30ला तुमच्या घरात जेवणं संपलेली असली पाहिजे. ह्याचा अर्थ लक्षात घ्या की जर मूल सकाळी 7 वाजता उठायला हवं असेल तर मुलाचं जेवण 9:30ला संपलेलं असावं लागतं. आणि नुसतं संपलेलं असावं लागत नाही, तर त्याची झोपेच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली असावी लागते. बऱ्याच घरांमध्ये मी असं बघतो की एक पालक कोणीतरी खूप उशिरा येतात, त्यामुळे सगळं घर जागं असतं. मग ते पालक आल्यानंतर ते गप्पा मारणार, ते त्यांचा क्वालिटी टाईम मुलाबरोबर घालवणार, मग सगळेजण जेवायला बसणार, मग त्याच्यानंतर परत गप्पा मारणार. झोपायला 11 वाजतात. 11 वाजता झोपलेलं मूल कसं काय 6 आणि 7 वाजता उठणार आहे? काही काही घरांमध्ये तर 12सुद्धा वाजतात असं मी ऐकलं आहे. ह्याचा अर्थ तुम्ही जर उशिरा येणारे पालक असाल तर तुम्ही मुलांना दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायचं आहे. माझ्यासाठी मुलांनी जागा राहिलं पाहिजे हा हट्ट धरायचा नाही आहे आणि हे घरातल्या सिनियर सिटिझन्सनाही सांगायचं आहे. कारण बऱ्याच सिनियर सिटिझनला उशिरा झोप येत असल्यामुळे रात्रीचा वेळ, विशेषतः जेवणाच्या आसपासचा वेळ हा त्यांचा बऱ्यापैकी जबरदस्त ॲक्टिव्हिटीचा वेळ असू शकतो. ही सगळी काळजी घ्यावी लागते. मुलांना नीट झोप लागावी किंवा त्यांची झोप पटकन व्यवस्थित सुरू व्हावी यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे रात्रीचं जे जेवण आहे ते खूप भरपेट नको. आपण नॉर्मली असं म्हणतो की आपलं जे जठर आहे त्याचा 1/4 भाग हा हवेसाठी, 1/4 भाग रिकामा आणि फक्त निम्मच जठर भरलेलं असेल एवढं खायला पाहिजे. तर त्यापेक्षाही किंचित कमी खा. म्हणजे मुलांनी रात्री अर्धी पोळी कमी खाल्ली तरी चालेल. कारण खूप जड भरलेलं पोट घेऊन नीट झोप येत नाही. ती खूप अस्वस्थ झोप राहते किंवा परत अन्न हे अन्ननलिकेत आल्यामुळे बरेचदा ॲसिडिटीचा पण त्रास जाणवतो, ज्याला रिफ्लक्स म्हणतात तसाही त्रास जाणवतो. त्यामुळे रात्रीचं जेवण हे किंचित लाईट जेवण पाहिजे. जेवणानंतर एक अर्ध्या तासांनी जर तुम्ही तुमच्या मुलांना छान गरम पाण्याने अंघोळ करायची सवय लावली तर त्याचे दुहेरी फायदे होतात. एक म्हणजे अंघोळीसाठी मूल जातं तेव्हा तुम्हाला बाकीच्या गोष्टी आवरून घेता येतात, फोन बाजूला होतो आणि गिअर बदलतो. मूल गंमत करायच्या मोडमधनं झोपायच्या मोडमध्ये जातं. छान गरम गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे झोप यायला मदत होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूल वयात येईपर्यंत त्याने रात्री आंघोळ करून जर मूल झोपलं तर त्यांनी सकाळी शाळेत जायच्या आधी लगेच आंघोळ करायची गरज पडत नाही. कारण एकदा मूल वयात यायला लागलं की त्यांच्या घामाला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो आणि मग शाळेत जायच्या आधी आंघोळ करणं जरा गरजेचं होऊन बसतं. पण जी लहान मुलं असतात ज्यांच्या घामाला फारसा वास येत नाही त्यांनी रात्री आंघोळ करणं हे फायद्याचं आहे. कारण दिवसभर अंगावर जमा केलेला कचरा, धूळ वगैरे वगैरे सर्व गोष्टी या रात्री स्वच्छ धुवून टाकायच्या आणि स्वच्छ शरीराने स्वच्छ बिछाण्यावर शांत मनाने झोपायला जायचं अशी एक शिस्त लावून देता येते. मूल अंघोळीला गेलेलं असताना तुम्ही सर्व गॅजेट्स बंद करू शकता, घरातले लाईट कमी करू शकता, त्यांच्या रूममधले लाईट बंद करू शकता आणि झोपायची तयारी करू शकता. म्हणजे मूल जेव्हा बाहेर येतं तेव्हा शांतपणे जर त्यांनी तुम्हाला परवानगी दिली तर डोक्याला थोडासा हलका मसाज करणे, त्यांना बेडमध्ये टकिन करणे, पांघरुणात गुंडाळणे, एखादी गोष्ट सांगणे किंवा शांतपणे काहीतरी गप्पा मारणे आणि त्यांना झोपवून टाकणे हे पवित्र कर्तव्य रात्रीच्या जेवणानंतर करता येतं, ज्यामुळे तुमचा सकाळचा त्रास थोडा वाचतो आणि दिवसाची सुरुवात चांगली होते. छोटी जी मुलं आहेत म्हणजे वय वर्ष 3 किंवा 4पर्यंतची, जन्माला आल्यापासून 4पर्यंतची, ह्यांची जी झोप असते ही बऱ्यापैकी गाढ असते. पण काही काही मुलं मात्र अशी असतात बरं का की ज्यांना कमालीची शांत जागा लागते, खुट्टा आवाज झाला तरी जागे होतात. मग अशावेळी घरातल्या इतर लोकांना ती काळजी घ्यावी लागते.
मुलाची रूम थोडी अंधारी ठेवावी लागते, आवाज कमी करावे लागतात. पण ही सगळी छोटी बाळं दिवसातनं 2दा किंवा 3दा चांगल्या मोठ्या मोठ्या झोपा काढतात आणि ते करू देणं गरजेचं आहे. झोपेबद्दलच बोलत असताना एक महत्त्वाचा विषय हा नेहमी लक्षात घ्यावा लागतो. त्याला नाईट टेरर्स म्हणतात. काही मुलं ही रात्री साधारण 11 ते 3 किंवा 11 ते 2च्या मध्ये दचकून जागी होतात, घाबरतात, जोरजोरात ओरडतात. त्यांना काहीतरी भयंकर स्वप्न पडलेलं आहे असं दिसत असतं. मुलाचे डोळे उघडे असतात, पण तुम्ही जर त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केलात तर ते त्यांना समजत नसतं, ते समजून घेण्याच्या परिस्थितीत नसतात. अगदी 100मध्ये 1 किंवा 2 मुलांना हा त्रास होतो, पण ज्या मुलांना हा त्रास होतो त्यांचे आईवडील भयंकर घाबरतात. मग काहीतरी बाहेरचं आहे बघा, दृष्ट काढा वगैरे कार्यक्रमसुद्धा चालू होतात. याला नाईट टेरर्स म्हणतात. काही जणांच्या मेंदूमध्ये डेव्हलपमेंटल फेज म्हणून हा भाग येतो. त्याच्यात घाबरण्यासारखं काही नसतं. त्याचा त्या मुलाच्या स्मृतीवर, मुलाच्या इमोशनॅलिटीवर काहीही परिणाम होत नाही. कारण तुम्ही जर सकाळी या मुलाला विचारलं तर त्याला रात्री झालेलं काहीही आठवत नसतं. त्याच्यामुळे हा प्रसंग दिसायला खूप भयंकर असला तरी मेंदूवर त्याचा काही वाईट परिणाम होत नाही. जेव्हा अशा प्रकारे मूल जागं होतं तेव्हा अगदी सोपे करायचे उपाय आहेत त्यावर. जर ठराविक वेळेस मूल जागं होत असेल तर प्रॅक्टिस म्हणून त्यांना अर्धा तास आधी उठवायला सुरुवात करा. अर्धा तास आधी उठवा, हवं तर टॉयलेटला नेऊन आणा आणि परत झोपवा. म्हणजे ती जी स्लीप फेज असते ती बदलायला मदत होते. नॉन रेम स्लीप या कॅटेगरीमध्ये ते येणारा त्रास आहे. ती फेज थोडी बदलली की मुलं परत शांत झोपायला लागतात. तेवढ्याने होत नसेल तर मूल जरी जागं झालं तरी शांतता ठेवा. घाईघाईने लाईट लावू नका. सगळेजण उठून त्या मुलाला शांत करायचा प्रयत्न करू नका. एकाने कोणीतरी त्या मुलाच्या फक्त पाठीवर हळूहळू थोपटलं तरीही ते मूल 2 मिनिटात परत झोपायला जातं. तेव्हा तुम्ही जितकं जास्त बोलायचा प्रयत्न कराल, काय होतंय काय होतंय काय होतंय, मला सांग मला सांग करायचा प्रयत्न कराल, तितकं ते ॲक्च्युली वाढतं. त्याच्यामुळे शांतपणे फक्त पाठीवर थोपटून फार लोकांनी तिथे गोळा न होता त्या मुलाला झोपू द्यावं. जर तुम्हाला हा त्रास जास्त वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांना जरूर भेटा. त्याच्यावर अगदी सरळ साध्या उपाययोजना अवेलेबल आहेत. ते सगळं बरं होऊ शकतं. शेवटचा मुद्दा म्हणजेच पहिला मुद्दा परत एकदा लक्षात ठेवायला की मूल सकाळी 6 वाजता उठावं असं जर वाटत असेल तर रात्री 9 किंवा 10 वाजता झोपायची तयारी करावी लागते आणि संध्याकाळची अरेंजमेंट त्या दिशेने करावी लागते. तरच तुमच्या मुलांची झोप पूर्ण होणार आहे. पूर्ण झोप झाली तर त्यांची चिडचिड कमी होणार आहे. ते सकाळी जास्त फ्रेश असणार आहेत. त्यांच्या शरीरामध्ये जास्त ऊर्जा असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं लर्निंग चांगलं होणार आहे. कारण झोपेमध्ये शॉर्ट टर्म मेमरी ही लाँग टर्म मेमरीमध्ये कन्व्हर्ट होण्याचं काम होतं. त्यामुळे खुशाल झोपा, बिनघोर झोपा, सुखात राहा.